हाय गाईज, आज बनवतो आपण कोलंबीची आमटी. ती आपण शेंगा म्हणजे शेकटाच्या शेंगा घालून करतोय. ती कशी करतो ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया आपण. छोटे छोटे शेंगा आहेत, ह्या मोहच्या शेंगा आहेत, ह्या खायला खूप चांगले लागतात. कारण आता बरेच तुम्हाला शेकटाच्या शेंगा बरेच वेळ दाखवले, कारण आता तो सीझन आहे आणि आमच्याकडे साधी वाटाण्याची भाजी केली तरी त्यात पण टाकतात. त्यामध्ये आपण कांदा चिरून घेतोय बारीक असा. असं बारीक आपल्याला कांदा आधी चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण घेतो टोमॅटो. बी काढलायचं. आपण ह्याची बी काढून घेतलेली आहे. त्याला असं जास्त आपल्याला बारीक नाही करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला तो कापायचा आहे. कांद्यासारखं आपल्याला चिरून नाही घ्यायचं आहे. मस्तपैकी बारीक केलेला आहे. बटाटा आता आपण त्यात टाकणार बटाटा. ते आपण लसूण पण घेतलेलं आहे बाजूला. हे काय हटते वरचं खायला. हे मला खायला लागतं म्हणून ते काढलं जातं. आता आपण इथे खोबरं खिसून घेऊया बारीक. साईडसून खिसायचं बारीक पडतं. पेट डिश मध्ये मला जास्त दिसत नसेल, मी झूम करून दाखवू शकतो. बरं, जास्त खोबऱ्याचं पडतं ते बाजूला काढायचं असतं. इथे आता आपलं खोबरं खिसून झालेलं आहे. जेवढं आपल्याला लागणार तेवढं त्याचं वाटण करून घेणार आपण. त्यासाठी आपण त्याला घेते मिक्सरमध्ये लसूण आणि त्यात आपण लसूण टाकणार आहोत. शेंगा कापून घेऊया. आता इथे आपण शेकटाच्या शेंगा कापून घेते. असेच आपण सर्व शेंगा कापून घेऊया. आता इथे आपल्या शेंगा कट करून झालेल्या आहेत, बघू शकता. आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया आधी. ह्याचं आधी आपण आता टाकतोय तेल. इथे कढई ठेवलेली तापवायला, त्यात तेल टाकलेलं आपण. आता आपण त्यात टाकतोय कांदा.
इथे कांदा परतवून घेतोय आपण चांगल्या प्रकारे. तिथे आपलं वाटण पण रेडी झालेलं आहे. हे बघा, मला आपण झाकून ठेवूया, ते करून घेऊयात. आता आपण त्यात टाकतोय हळद. आपण त्यात टाकणार हिंग. आपण आता टाकायचं आहे टोमॅटो. यात आता आपण टाकले टोमॅटो. इथे तर आपण कांदा टोमॅटो परतवून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे. आता आपण याच्यात कोलंबी घालतोय. आता आपण हे टाकूया कोलंबी साफ केलेली आहे, धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने आणि तिला आपण बाजूला ठेवलेली. कोलंबीला पण आपण चांगल्या प्रकारे असं परतवून घेणार आहोत. आणि शेवग्याच्या शेंगाचं सीझन असलं ना की त्यांना टेस्ट असते, नंतर त्यांना टेस्ट बिलकुल नसते. आता आपण त्यात काय टाकतोय, होळीपर्यंत चांगल्या लागतात शेंगा, मग नंतर पालवीच्या गरम मसाला आहे. आता आपण त्यात टाकतोय थोडासा गरम मसाला. मग टाकूया आपण घरचा मसाला म्हणजे तिखट. तिखटमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. आता सगळ्या कोलंबीला आपण आणि कांदा टोमॅटोला लागले पाहिजे मसाला असा फिरवून घेऊन आहोत, म्हणजे एकत्र करून घ्यायचं आपल्याला चांगल्या प्रकारे. आता आपण त्यातून टाकणार शेवग्याच्या शेंगा. आणि मग आपण टाकूया बटाटा. जो की मला आवडतो खूप. पण खोबरं पण घालून घेऊया. आता इथे आपण वाटण टाकतो खोबऱ्याचं आणि लसूणचं.
हे धुवून थोड्या वेळाने घेणार. आता परतवून घेते. आता आपण त्यात टाकणार आहोत. धुवून घेतले खोबरं. आता आपण त्यात टाकतोय गरम पाणी आहे. गरम पाणी. त्याला एक उकळी आली ना की आपण झाकण ठेवू. अजून थोडं पाणी घेते. आमटी पाहिजे. आता आपण ह्याच्यावर ठेवूया. ती उकळी येऊ दे, मग झाकण ठेवूया. आता कमी गॅस केला आहे. ह्याच्यावर झाकण ठेवते. आपण शिजवून घेऊया. मधी मधी बघू. थोडंसं क्रश ठेवते, नाही तर ते काही वतून जायचं. आता आपण इथे डिशवरची काढून घेऊया. बघूया आपण. हे बघा मस्तपैकी त्याला उकळी आलेली आहे. शिजायचं अजून. मीठ घालते मी. त्यात आपण टाकणार चवीनुसार मीठ. शिजून आता आपण त्याला शिजून घेऊया. शिजायच्या आधीच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, तर मला भूक लागलेली. इथे आता आपण डिश काढून घेतोय. बटाटे इथे आपला शिजलेला आहे. शेंगा पण आपली शिजलेली आहे. शिजली. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया. ह्यात आपण आता टाकणार कोथिंबीर. गॅस बंद.
इथे तापली आमटी रेडी झालेली आहे. तसंच त्यात आपला एक साईडला भात पण होतोय. आमटी आपण खूप अशी पातळ नाही केली, कारण भात आणि ही आमटी आहे. हे आजचं जेवण आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.